मी घेऊन येतो त्याला. बेबी मावशी, आता बीपी हाय होईल बर का तुमचं, आणि शुगर पण वाढेल. तुम्ही शांत व्हा बघू. कोण ऐकतं का माझं? ऐकतं? अक्का ऐकते का? तुझ्या ऐकतो? तुम्ही डोळे पुसा ना. रडून रडून परत टप करून टाकलाय. मग आजपासून एकच टुमणं लावले तुम्ही. अगं त्रास होतोय म्हणूनच रडतीये ना. पण उपयोग आहे का काही त्याचा? नाही, बरोबर आहे. आता मी रडणार नाहीये. बेबी मावशी, अहो कुठे चाललाय तुम्ही? सुजितला भेटायला धाब्यावर. तू चंदूला गाडी काढायला सांग. बेबी मावशी, असं नाही तर तसं. असं का करताय? शांत व्हा बरं. तुला एकदा सांगितलं ना, चंदूला गाडी काढायला सांगा, मग सांगायचं. हे तर असू दे, मीच सांगते. चंदू, ए चंदू. कुठे चाललीस तू? सुजितकडे. तू कुठेही जाणार नाहीयेस. रंजा, मला ना अडवू नकोस बघ. बेबी मावशी, शांत हो बघ. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? आहे की नाही? हो. झालं तर मग मी आत्ता जातोय, सुजितला समजावतोय आणि त्याला इथे घेऊन येतोय. त्याने डोक्यात राग घालून घेतली म्हणून आपणही ताणायचं का? आपण धीराने शांततेने घेऊयात ना. मी आईसाहेबांनाही तेच सांगितलं, तुलाही तेच सांगतोय. काळजी करू नको, मी सुजितला इथे घेऊन येतोय. काळजी करू नको, काळजी करू नको असं म्हणून काळजी थांबते का रे? मन आहे ना, त्याच्या मनाने नाचतं, आपल्या नाही. ह्या सुजितचा ना मला इतका राग येतो ना. शांत. हॅलो, हो बोला ना. काय? अहो पण कधी? तुम्ही पोलीस कंप्लेंट केली की नाही? ओके ओके, मी पोहोचतोय तिथे. येस येस. अहो काय झालं? अगं, आपल्या फार्मवरच्या माणसांना मारहाण झाली. रोप जाळून टाकलेत, पाईपलाईन सुद्धा उकडून काढली. अरे देवा, अजून किती अडचणी येणार आहेत. नुकसान भरून निघेल, पण माणसं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्यांना. मी तुला आत्ता बोललो सुजितकडे जाऊन येतो आणि आता असं झालंय. अहो मी काय म्हणते, तुम्ही जावा सुजित भाऊजींकडे, मी जाते तिकडं. संजू, तू कसं हँडल करणार आहेस ते? तुला काही सिच्युएशन माहित नाही, माणसं कोण आहे माहित नाही. अहो मी रणजित ढाले पाटलांची बायको आहे. मी अशा गोष्टी हँडल करू शकते. तुम्ही नका बरं टेन्शन घेऊ. उलटे तुम्ही आता सुजित भाऊजींकडे जा, कारण तिकडे जाणं पण लई महत्वाचं आहे. हा, मी येते तुझ्या बरोबर रंजा. नाही, एकाच वेळी दोघं नको. मी जातो, बघतो काय होतं ते. आलोच. आणि काही गरज पडली तर मामांना फोन कर, ते असतील मदतीला. काळजी घे आणि रडू नकोस. आलोच मी. काय केलं सुजित भाऊजींनी? ते आपण पण फोन उचलला. ते जाऊ द्या. अहो आम्ही दिलेल्या आदेशाप्रमाणे फार्म हाऊसचं कांड झालेलं दिसतंय. आता फक्त शांत राहा. रणजितरावाला बिळातून बाहेर पळताना पाहायचंय ना. आता बघा रणजितराव कशी टुनटुन उड्या मारत येतात ते. काय रणजितराव, अहो आधी सरकारी नोकरीत होता तेव्हा पायाला भिंगरी लावल्यागत पळायचा, ते ठीक होतं. पण आता या, आम्हाला तुमच्याशी जरा महत्वाच्या विषयावर बोलायचंय. नको दादासाहेब, मी जरा काही ते नंतर बोलत. काय हो, काय आलं? नाही, तुमचा चेहरा पडल्यासारखा वाटतोय, आवाज बी हल्ल्यासारखा वाटतोय. तुमच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा कॉन्फिडन्स दिसेना. काही अडचण आहे का? तुम्हाला जे काही करायचं ते करा. तुम्हाला आमच्याकडेच यावं लागणार आहे, नाक घासात. नाही, काही नाही. पक्का? या, बसा.
आम्हाला तुमच्याशी आपल्या धाकट्या बंधूच्या भावी आयुष्याबद्दल बोलायचंय. बसा. दादासाहेब आता नको ना प्लीज, मी जरा जाऊन येतो. भावापेक्षा दुसरं काही या जगात महत्वाचं असतं का? नाही दादासाहेब तसं नाही, पण मी जरा खूप घाईत आहे आत्ता. मी आल्यावर बोलतो ना प्लीज. प्लीज? आता एवढं प्लीज म्हणताय म्हणल्यावर नंतरच बोलायला पाहिजे नाही का? या. हो संजीवनी बाई. जी दादासाहेब भाऊजी. अहो हे काय चाललंय तुमच्या नवरा बायकोचं? नाही तुमचे पतिदेव आता घाईघाईत कुठंतरी निघून गेलेत. कुठं गेले, काय गेले, कशासाठी गेले कोणालाच माहिती नाही. आणि आता तुम्ही पण निघालात घाईघाईत. काय आबाळ बिबाळ फाटलंय ते शिवायला चाललायत की काय? नाही तसलं काय नाही, ते वेगळ्या कामाला गेलेत, मी दुसऱ्याच कामाला चालले. नाही निघालाय ते कळतंय हो, पण कोणत्या कामासाठी निघाला ते तरी कळू द्या. काय हो तुमचे वडील नामदार पंजाबराव सरकार, त्यांनी काही उदाऱ्या पादाऱ्या करून घर इकरीला तर नाही काढलं ना? नाही तसलं काही नाही झालंय बघा. मग नेमकं झालं तरी काय ते तरी सांगा. ते शेतावर नवीन टीम येणार होती काम करण्यासाठी, तेच बघायला चालले होते. टीम फक्त खेळाच्या मैदानावर असते. शेतावर फक्त 2च लोक असतात, एक मालक बाकी सगळे मजूर. कळलं का? हा बरं ते काय झालं म्हणलं त्या मजुराचं? ते पोचले नाहीयेत शेतावर, तेच बघायला चालले होते मी. अच्छा 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 अच्छा. पण तुम्ही शेतावर जाऊन काय करणार आहात? नाही म्हणजे लावण करणार आहात का नांगरटी करणार आहात? जा आमच्या वावरातले मजूर पाठवतो तुमच्या नवऱ्याच्या मदतीला. तुम्ही जा घरात बसा. तुम्ही तुम्ही आम्हाला मदत करणार? हाय अंबाबाई. दादासाहेब भाऊजी लय लय थँक्यू बर का. पण आम्हाला नकोय तुमची मदत. नाही म्हणजे कोणास ठाऊक मदत करण्याच्या बदल्यात कुठल्या पेपरावर सह्या करून घ्याल माझ्याकडनं?